अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्वप्रथम सर्व ताई दादांचे आपल्या या चॅनेलवरती मनापासून स्वागत आहे. तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मी श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि गुरु आदरणीय प्रदीप दादा यांना कोटी कोटी प्रणाम करते. तर आजचा व्हिडिओ हा आपला औदुंबर वृक्षावरती आहे. तर औदुंबर वृक्षाचे महात्म्य आपणा सर्वांना माहीतच असेल. तर आपण सर्वांनी गुरुचरित्र या पवित्र आणि दिव्य अशा ग्रंथाचे एकदा तरी पारायण केलेच असेल. तर या ग्रंथामध्ये अध्याय 19 यामध्ये या औदुंबर वृक्षाचे महात्म्य सांगितले आहे. तर सर्वप्रथम आपण ती कथा जाणून घेऊया. तर याची थोडक्यात कथा अशी की जेव्हा श्री नृसिंहाने हिरण्यकश्यपू या राक्षसाचा वध केला होता, तो वध त्यांनी आपल्या नखांनी त्याचे पोट फाडून केला होता. तर त्याच्या पोटामध्ये जे विष होते त्या विषाने श्री नृसिंहाच्या बोटांची नखांची खूप आग होत होती. जो दाह होता तो अति तीव्र होता आणि तो दाह थांबावा यासाठी माता लक्ष्मीने औदुंबराची फळे होती ती त्यांना आणून दिली आणि त्यांनी त्यांची नखे त्यामध्ये रोवली आणि त्यानंतर त्यांच्या नखांचा जो दाह होता, जो त्रास होत होता तो कमी झाला. तर यावर प्रसन्न होऊन श्री नृसिंहाने औदुंबराला वर दिला होता आणि तेव्हापासून हा कलियुगात कल्पवृक्ष म्हणून ओळखला जातो. तर याचे दिव्य असे महात्म्य आपण ऐकूया. तर आपण जेव्हा मठात येतो तेव्हा मठाच्या समोरच औदुंबराचे झाड असते. त्याचप्रमाणे आपण कोणत्या केंद्रात जातो किंवा एखादं दत्त मंदिर असेल तर त्यापुढे देखील औदुंबराचे झाड असते. तर आपण जेव्हा मठात येतो तेव्हा दादा देखील आपल्याला, जर आपला त्रास खूप मोठा असेल तर दादा आपल्याला स्वामींच्या पादुका घेऊन औदुंबराला प्रदक्षिणा घालण्यासाठी सांगतात आणि त्यानंतर जे अनुभव येतात ते देखील अति सुंदर असतात. आणि मी स्वतः देखील डोळ्याने बघितलं आहे की जेव्हा या प्रदक्षिणा घातल्या जातात तेव्हा अनेक ताईदादा जे संकटात असतात, जे डिप्रेशनमध्ये असतात किंवा खूप मोठ्या त्रासात असतात, तर ते या त्रासातून मुक्त झालेले मी स्वतः डोळ्यांनी पाहिले आहे. तर औदुंबर वृक्षाचा महिमा अतिशय मोठा आहे आणि कलियुगातील तो कल्पवृक्ष आहे. तर सर्वप्रथम आपण औदुंबर वृक्षाची माहिती जाणून घेऊया. तर हा औदुंबर म्हणजेच उंबर, ज्याला आपण उंबर म्हणतो. तर 21 गुणांनी परिपूर्ण हा वृक्ष आहे. या झाडाखाली साधना करण्याचा मोह दत्त महाराजांना देखील आवरला नव्हता आणि दत्त निवास असलेला हा पवित्र असा वृक्ष कलियुगातील कल्पवृक्षच आहे. औदुंबराचे झाड हे जमिनीखालच्या पाण्याच्या साठ्याचा संकेत देत असतं. ज्या ठिकाणी औदुंबराचे झाड असतं त्याखाली पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात असतो. औदुंबराच्या ज्या काड्या असतात त्याचा समिधा म्हणून आपण हवन करतो तेव्हा त्याचा वापर केला असतो. तर जे पवित्र वृक्ष असतात त्यांचाच आपण समिधा म्हणून वापर करतो. आणि अजून एक विशेष म्हणजे या झाडाचं फूल कधीच दिसत नाही. आपण बघतो की प्रत्येक वृक्षाला फूल येतं आणि ते फूल आल्यानंतर त्याला फळ येतं, परंतु औदुंबर हा एकमेव वृक्ष असा आहे की त्याचं फूल कधीच दिसत नाही. तर असं म्हणतात की ज्या भाग्यवान भक्ताला हे फूल दिसतं त्यावर दत्त महाराजांची अखंड कृपा असते आणि म्हणूनच त्या भक्ताला देखील भाग्यवान म्हटलं जातं. औदुंबराच्या प्रत्येक अवयवाचा वापर केला जातो आणि याची जी फळे असतात ती देखील आपण खाऊ शकतो किंवा ही खाल्ली जातात. त्याचप्रमाणे काड्यांचा समिधा म्हणून वापर केला जातो. तर अशा विविध गुणांनी असलेला हा परिपूर्ण वृक्ष आहे. तर जेव्हा आपण औदुंबराच्या झाडाखाली बसून जप करतो तर आपल्यामध्ये आध्यात्मिक उन्नती जास्त प्रमाणात होते. त्याचप्रमाणे असंही म्हटलं जातं की जेव्हा औदुंबराच्या झाडाखाली आपण पाणी ठेवलं आणि त्या पाण्याने जर स्नान केलं तर भागीरथी नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य लाभतं. त्याचप्रमाणे औदुंबराला जर प्रदक्षिणा घातल्या तर या प्रदक्षिणा घालताना आपण जी आपली चांगली इच्छा असेल, ज्या इच्छेने आपण प्रदक्षिणा घालतो तर ती इच्छा देखील आपली पूर्ण होते. अर्थातच पुत्रप्राप्ती, भूसंपत्ती, करणी बाधा यांसारख्या अनेक विविध समस्या असतील आणि जर आपण औदुंबर वृक्षाची सेवा केली, पूजा अर्चना केली, त्याचप्रमाणे नियमितपणे प्रदक्षिणा घातल्या तर साक्षात दत्त महाराज यांचा आपल्याला आशीर्वाद लाभतो. त्यांचा कृपा आशीर्वाद लाभल्यानंतर आपल्या इच्छित मनोकामना नक्कीच पूर्ण होतात. तर आता आपण जाणून घेऊया की औदुंबराच्या झाडाला किती प्रदक्षिणा घालायच्या असतात.
तर औदुंबराच्या झाडाला आपण 11, 21, 51, 108 किंवा यापेक्षा जास्त प्रदक्षिणा घालू शकतो. आणि अर्थातच प्रदक्षिणा घालताना आपलं मन चित्त हे एकाग्र असलं पाहिजे. आपण पूर्ण भक्तिभावाने पूर्ण मनाने प्रदक्षिणा घातल्या पाहिजेत. प्रदक्षिणा घालताना आपण मंत्रजप केला पाहिजे. दत्त महाराजांचा कोणताही मंत्र तुम्हाला येत असेल त्या मंत्राचा तुम्ही जप करत जर प्रदक्षिणा घातल्या तर याचे कित्येक पटीने फळ आपल्याला मिळत असते. तर यामध्ये तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करून देखील प्रदक्षिणा घालू शकता. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ किंवा दत्तात्रयांचा कोणता एखादा मंत्र तुम्हाला येत असेल तर त्या मंत्राचे उच्चारण करत तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता. तर आपल्या मठामध्ये जेव्हा प्रदीपदादा औदुंबराला प्रदक्षिणा घालण्यासाठी सांगतात तर तेव्हा बहुतांश वेळा स्वामींच्या पादुका घेऊन हातामध्ये माळ घेऊन या माळेवर जप करून प्रदक्षिणा घालण्यासाठी सांगतात. तर अर्थातच याचे दिव्य असे अनुभव सेवेकऱ्याला येतच असतात. याचप्रमाणे आपल्या घराजवळ जर एखादा औदुंबर वृक्ष असेल तर त्याला आपण जल अर्पण केले पाहिजे, त्याची पूजा केली पाहिजे, प्रदक्षिणा घातल्या पाहिजे आणि निश्चितच आपल्याला सुंदर असे अनुभव येतात. आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडू लागतात. जे नैराश्य करणारे विचार असतात ते देखील दूर होतात, कारण साक्षात दत्तप्रभूंचा निवास या वृक्षामध्ये असतो. त्याचप्रमाणे आपण जर या औदुंबर वृक्षाखाली बसून जर एखाद्या पवित्र ग्रंथाचे पारायण केले, जसे की गुरुचरित्र, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र, स्वामीचरित्र, असं कोणत्याही एखाद्या पवित्र ग्रंथाचे आपण जर पारायण केले तर याचे फळ देखील आपल्याला सहस्रपटीने मिळत असतं आणि आपली जी इच्छित मनोकामना असते, चांगली इच्छा असते, ती नक्कीच दत्त महाराज पूर्ण करतात. कारण या वृक्षातून जी प्राणशक्ती निघते तर ती सूक्ष्म रूपाने दत्त महाराजांचीच प्राणशक्ती असते आणि साक्षात दत्त महाराजच या वृक्षाखाली निवास करत असतात. म्हणूनच आपल्याला त्याचे लाखो पटीने फायदे होतात आणि त्याचे फळ देखील मिळत असते. दत्तरूपी श्री गुरूंनी देखील श्री नृसिंह जपाची उपासना या वृक्षाखाली बसूनच केली होती. म्हणूनच आपण या औदुंबर वृक्षाची सेवा करायला पाहिजे. आता सेवा करायला पाहिजे म्हणजे काय, तर आपण या वृक्षाला नियमितपणे जल अर्पण केले पाहिजे, त्याची पूजा अर्चना केली पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्याला जमेल तशा प्रदक्षिणा देखील या वृक्षाला घातल्या पाहिजे, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये देखील सुखसमृद्धी नांदेल. आपली एखादी इच्छा असेल, चांगली इच्छा असेल तर ती नक्कीच दत्त महाराज पूर्ण करतील. किंवा आपल्या आयुष्यात जर अडीअडचणी येत असतील तर यावरील देखील आपल्याला मार्ग निघेल. तर यासाठी आपण या औदुंबर वृक्षाची सेवा करायची आहे. तर याचप्रमाणे आपण एखाद्या केंद्रात गेलो, मठात गेलो किंवा दत्त मंदिरात गेलो तर आपण औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आहे. अर्थातच प्रदक्षिणा घालताना मन एकाग्र करायचं आहे. अगदी मनोभावे निर्मळ मनाने आपण या औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आहेत. इतरांशी गप्पा न मारता, इतर विचार डोक्यातून काढून टाकून आपण अगदी मनोभावे या औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आहे. निश्चितच तुम्हाला देखील सुंदर अनुभव येतील आणि तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ ते तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून नक्की सांगा. आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखी काही माहिती असेल तर ती माहिती देखील तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. तर आजचा व्हिडिओ इथे संपूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच काही नवीन माहितीसोबत, अनुभवांसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्ही सर्वांनी काळजी घ्या, आनंदात राहा, कारण हे जीवन सुंदर आहे आणि आपण त्याला सेवा करून आणखी सुंदर बनवूया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.